राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 7 जागांसाठी भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण युवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार राज्यसभेवर सहज जाऊ शकतात. त्यानुसार भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले. कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने सोशल इंजिनिअरिंग करत प्रादेशिक समतोल राखत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावेळी मराठा, आदिवासी, ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला उमेदवारांच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील उमेदवारांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. भाजपने 4 उमेदवार देताना एक महिला उमेदवारालाही संधी दिली आहे. माया युवनाते यांना भाजपनं निष्ठेचं फळ दिल्याचं बोललं जात आहे. माया युवनाते या मूळच्या विदर्भातील असून त्यांनी यापूर्वी नागपूरचा महापौर म्हणूनही काम पाहिलंय. भाजपनं त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन विदर्भातील आदिवासी मतपेढीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. माया युवनाते या पक्षातल्या संघटनात्मक कार्यात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांना निष्ठेचं फळ दिलंय असं बोललं जात आहे. माया युवनाते यांच्यासोबतच रामराव वडकुते या नवीन चेहऱ्याला भाजपनं संधी दिली आहे. रामराव वडकुते हे महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ राजकारणी आणि विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांनी विधान परिषदेचा आमदार म्हणूनही काम केलंय. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2021 मध्ये त्यांची हिंगोली भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळं इथेही भाजपनं सोशल इंजिनिअरिंगचा अवलंब करत धनगर समाजावर प्रभाव पाडण्यासाठी रामराव वडकुते यांना राज्यसभेवर संधी दिल्याचं दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्ष संसदीय राजकारणापासून दूर असलेले विनोद तावडेंना देखील भाजपनं राज्यसभेवर संधी दिली. विनोद तावडे हे देश पातळीवर पक्ष संघटनेचं काम करतायत. विनोद तावडे यांनी संघटनात्मक पातळीवर पक्षासाठी चांगलं काम केलंय. राज्यातील आमदारकीचं तिकीट कापल्यानंतर तावडे हे केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले होते. पंजाब, केरळ आणि बिहारमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. महाराष्ट्रासह इतर राज्यातील निवडणुकांमध्ये केलेल्या कामगिरीचं फळ म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे पाहिलं जात आहे. तावडे यांना उमेदवारी देऊन भाजपनं महाराष्ट्रातील अनुभवी नेत्याला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात स्थान दिल्याचं बोललं जात आहे. निवडणूक आयोगानं 10 राज्यातील 37 राज्यसभेच्या जागांसाठीची निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7 जागा आहेत. राज्यसभेसाठी उद्या म्हणजेच 5 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 1 तर भाजपचे 4 उमेदवार जाहीर झाले. मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.